काम चालू झालं. भुयार काढायचंय. आता ते काय 2-4 उंदरं एखादं मांजर जावं असं नाही भुयार. 4-5 माणसं गेली पाहिजेत. बरं ते ठीक आहे ना, वरून खाली जाता येईल हो. बरं ते आडवं जायचंय. मग निघाला काढत, मध्येच वरचा धबदिशी पडलं तर. बरं निघाला भुयार काढत, मध्येच एखादा दगड लागला, हा घ्या डावीकडं. बरं परत एखादा खडक लागला, हा घ्या उजवीकडं. नाही हो, सरळ जायचंय. आणि सगळ्यात पुढे धोका काय? पुढे 35 फूट खोल खंदक आहे. हे भुयार काढत जातील आणि सरळ खंदकात जाऊन पडतील. म्हणजे भुयार असं काढायचं आहे की 35 फूट खोल खंदक वरच्या वर राहिला पाहिजे, पाणी वरच्या वर राहिलं पाहिजे आणि भुयार त्याच्या खालून अलवार गेलं पाहिजे. आणि केलं. 21 जूनला सुरुवात झाली. 14 ऑगस्ट 1660 रात्रीच्या 1 वाजता भुयार काढून पूर्ण झालं. मराठ्यांना कल्पना नाही मृत्यू आपल्या पायाखालनं चालत येतोय, अजिबात नाही. 1 वाजता शाहिस्ताखानाच्या फौजेनं दारोगोळा ठासून भरला. उत्तरेच्या बुरुजाखाली भुयारात सुरुंग पेरला. शाहिस्ताखान शाही हत्तीच्या अंबारीत बसला. आपला 1000 सैन्य त्यांनी त्या उत्तरेच्या बुरुजाच्या दिशेने उभा केलं. त्यांना सांगितलं आता काही वेळात स्फोट होईल, तो बुरुज ढासळेल, दगड माती खणकात पडतील, खिंड तयार होईल. तयार झाली की आत घुसा, मराठे कापून काढून किल्ल्याचा दरवाजा उघडा. 1000 सैन्य उभा राहिलं. शाहिस्ताखानाची इशारा झाली आणि सुरुंगाची वातान पेटवली. थोय 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 करत सुरुंग पेटत गेला. धम धम एक प्रचंड मोठा स्फोट झाला. उत्तरेचा बुरुज ढासळला. त्याच्यावरचे 50-60 मराठे त्या ढेगराखाली गाडले गेले. खणकात वाट तयार झाली आणि शाहिस्ताखानचं 1000 सैन्य त्या उत्तरेच्या बुरुजाच्या खिंडीतनं आत घुसलं. पाहतोय तो काय? फिरंगोजी नरसाळा दोन्ही हातात शमशेर घेऊन उभाच आहे. झुंज चालू झाली. बेपम दुबचक्री काढत होता फिरंगोजी. अरे तलवारीच्या टोकावर भाकरी भाजतात मराठे. शास्ता खा, तुला भाजायला वेळ नाही लागणार. झुंज सुरू राहिली. शाहिस्ताखानला वाटलं 50-60 मराठे ढेकऱ्याखालीच गाडले गेलेत. उरले 250-300. सहज माझे 1000 सैनिक कापून काढतील. अर्ध्या तासात गडाचे महादरवाजे उघडले जातील. तो गडाच्या महादरवाज्याच्या पुढ्यातच आहे. पण तास झाला, 2 तास झाले, 3 तास झाले, पहाटेचे 6 वाजले, 7 वाजले, गडाचे दरवाजे उघडले जाईनात. शाहिस्ताखानाला काय कळेल? हे 1000 काय जाऊन झोपले काय? त्याने आपल्या 800 सैनिकांना सांगितलं जाऊन बघा 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 ते काय करतायत. शाहिस्ताखानाचं ताज्या दमाचं 800 सैन्य त्या उत्तरेच्या बुरुजाकडे गेलं. बघताय तो काय? रात्रभर लढून 250 मराठ्यांनी शाहिस्ताखानाचे 900 लोक कापून काढले होते.